तर अजित पवार गटाचे जतचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली। सांगलीच्या जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील नेत्यांनीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली। आता सध्या जत तालुक्यामध्ये 60 वाडी वस्तीवर पाणी पुरवठ्याचे टँकर सुरू आहे। 8 ते 10 गावांमध्ये पाणीचे उपलब्धता नाही, तिथं टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। जनावरांना कुठलंही वैरण उपलब्ध नाही आहे। जतमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे, वीज उपलब्ध नाही आहे। एजीसाठी शेतकऱ्यांसाठी वीजची खूप मोठं अडचण आहे। आणि या ठिकाणी एवढी मोठी विषय असताना, एवढी मोठी लोकांची अडचण असताना त्या विषयावर न बोलता, त्या विषयावरची कुठलंही उपयोजना आपण न करता तुम्हाला विधानसभेत काय काम आहे? इथं सोडून जिल्हा परिषदमधले गल्लीबोळातलं उद्घाटन करायची, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, ग्रामपंचायतीतलं वार्डातलं गटरचं उद्घाटन हे करून तुम्ही कुणाला दिशाभूल करणार आहे? तुमचं पात्रतेचं कामं करा ना। जमत नसेल तर राजीनामा द्या।